प्रकरण 14 चक्रवाढ व्याज। या प्रकरणात आपण काय शिकणार? उजळणी, चक्रवाढ व्याज, उदाहरणे, चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचे उपयोजन। उजळणी, सरळ व्याज काढण्याचे सूत्र आहे I बरोबर PNR भागिले 100। इथे I म्हणजे सरळ व्याज, P म्हणजे मुद्दल, N म्हणजे वर्षांमध्ये मुदत, R म्हणजे दशांशे व्याजदर। आता बघूया चक्रवाढ व्याज। चक्रवाढ व्याजामध्ये रास म्हणजेच मुद्दल आणि आधीच्या वर्षीचे व्याज मिळून होणारी रक्कम ही पुढच्या वर्षासाठी मुद्दल म्हणून मानली जाते। चक्रवाढ व्याजाचे सूत्र आहे A बरोबर P गुणिले कंसामध्ये 1 अधिक R भागिले 100 कंसाचा N घात। यामध्ये A आहे N वर्षानंतरची रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज, P आहे मुद्दल, N आहे वर्षांमध्ये मुदत आणि R आहे दशांशे व्याजदर। उदाहरणे। उदाहरण, सोपानने दशांशे 10.5 दराने 8,000 रुपये कर्ज घेतले। 2 वर्षांनंतर परतफेड करताना चक्रवाढ व्याज आकारणीने त्याला किती व्याज भरावे लागेल? दिलेली माहिती मुद्दल बरोबर P बरोबर 8,000 रुपये, दर बरोबर R बरोबर दशांशे 10.5, वर्षे बरोबर N बरोबर 2। शोधा 2 वर्षाअखेरीस चक्रवाढ व्याज। उकल A बरोबर P गुणिले कंसामध्ये 1 अधिक R भागिले 100 कंसाचा N घात। म्हणून A बरोबर 8,000 गुणिले कंसामध्ये 1 अधिक 10.5 भागिले 100 कंसाचा वर्ग बरोबर 8,000 गुणिले 110.5 भागिले 100 कंसाचा वर्ग बरोबर 8,000 गुणिले 1105 भागिले 1000 गुणिले 1105 भागिले 1000। शून्य कमी करून आणि सरळ रूप देऊन आपल्याला मिळेल A बरोबर 1105 गुणिले 1105 भागिले 125। सरळ रूप दिल्यानंतर आपल्याला मिळेल A बरोबर 1105 गुणिले 221 भागिले 25। A बरोबर 221 गुणिले 221 भागिले 5। A बरोबर 48,841 भागिले 5। A बरोबर 9,768.2। पण आपल्याला काढायचे आहे व्याज, तर व्याज बरोबर रास वजा मुद्दल बरोबर 9,768.2 वजा 8,000 बरोबर 1,768.2। उत्तर आहे 2 वर्षाअखेरीस चक्रवाढ व्याज असेल 1,768.2 रुपये। चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचे उपयोजन। उदाहरण, दशांशे 18 दराने चक्रवाढ व्याजाने एका मुद्दलाची 2 वर्षांची रास 13,942 रुपये झाली, तर मुद्दल किती होते ते शोधा। दिलेली माहिती रास बरोबर A बरोबर 13,942 रुपये, दर बरोबर R बरोबर दशांशे 18, वर्षे बरोबर N बरोबर 2,
शोधा मुद्दल बरोबर पी बरोबर किती. उकल ए बरोबर पी गुणिले कंसामध्ये 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा एन घात म्हणून 13,942 बरोबर पी गुणिले कंसामध्ये 1 अधिक 18/100 कंसाचा वर्ग. 13,942 बरोबर पी गुणिले 118/100 कंसाचा वर्ग म्हणून पी बरोबर 13,942 गुणिले 100/118 गुणिले 100/118. 118 चा वर्ग आहे 13,942 म्हणून पी बरोबर 10,000. उत्तर मुद्दल बरोबर 10,000 रुपये. उदाहरण शहराच्या एका उपनगराची लोकसंख्या विशिष्ट दराने वाढते. आजची व 2 वर्षांनंतरची लोकसंख्या अनुक्रमे 16,000 व 17,640 असतील तर लोकसंख्या वाढीचा दर काढा. दिलेली माहिती मुद्दल बरोबर पी बरोबर 16,000, रास बरोबर ए बरोबर 17,640, वर्षे बरोबर एन बरोबर 2. शोधा दर बरोबर आर बरोबर किती. उकल ए बरोबर पी गुणिले कंसामध्ये 1 अधिक r/100 कंसाचा एन घात. 17,640 बरोबर 16,000 गुणिले कंसामध्ये 1 अधिक r/100 कंसाचा वर्ग. 17,640 भागिले 16,000 बरोबर 1 अधिक r/100 कंसाचा वर्ग. 0 कमी करून आणि दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन आपल्याला मिळेल वर्गमूळ 1764 भागिले 1600 बरोबर 1 अधिक r/100. वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला मिळेल 42/40 बरोबर 1 अधिक r/100 म्हणून 21/20 बरोबर 1 अधिक r/100. 21/20 वजा 1 बरोबर r/100 म्हणून 1/20 बरोबर r/100 म्हणून r बरोबर 5. उत्तर आहे लोकसंख्या वाढीचा दर बरोबर 10/5. उदाहरण 700 रुपयांची 10/10 दराने किती वर्षांनी 847 रुपये रास होईल. दिलेली माहिती मुद्दल बरोबर पी बरोबर 700, रास बरोबर ए बरोबर 847, दर बरोबर आर बरोबर 10/10. शोधा वर्षे बरोबर एन बरोबर किती. उकल ए बरोबर पी गुणिले कंसामध्ये 1 अधिक r/100 कंसाचा एन घात. 847 बरोबर 700 गुणिले कंसामध्ये 1 अधिक 10/100 कंसाचा एन घात. 847 भागिले 700 बरोबर 110/100 कंसाचा एन घात. 0 कमी केल्यानंतर आपल्याला मिळेल 121 भागिले 100 बरोबर 11/10 कंसाचा एन घात. 11चा वर्ग आहे 121 आणि 10चा वर्ग आहे 100 म्हणून आपल्याला मिळेल एन बरोबर 2. उत्तर आहे वर्षे बरोबर एन बरोबर 2.